राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर येते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला अत्यल्प दरामध्ये भूखंड देण्याचं प्रकरण अजूनही ताजा आहे आणि असं असतानाच आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर दुसरा गंभीर आरोप केलाय। राज्यामधील MTDC रिसॉर्टच्या 30 इमारती घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप आता दानवेंनी केलेला आहे। या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलंय, आपण सविस्तर पाहूयात। राज्यामधील 30 MTDC रिसॉर्टच्या इमारती मोकळ्या जमिनींसह बिल्डरांच्या भूमाफियांच्या घशात घालण्याचा डाव आहे। याने हे रिसॉर्ट सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातीलच, पण या खासगीकरणाने पहिल्याच टप्प्यामध्ये 46 अधिकारी कर्मचारी आणि 200 इतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी मराठी मुलामुलींची नोकरी, खासगी उद्योजकांना 20% कॅपिटल सबसिडी, 5 ते 15 वर्ष GST परतावा, स्टॅम्प ड्युटीवर बंपर सूट, स्वस्तात जमिनी लाटण्याचा प्रकार सरकारने चालवलाय अशी टीका करत हा गंभीर आरोप आता अंबादास दानवे करतायत। जागतिक पर्यटन दिनी भूखंड माफियांना सरकारने घेऊन दिलेले दिवाळीचे हे फटाके आहेत, उडवा आणि विसरून जा। प्रॉफिट मधील प्रचंड मोठ्या शासकीय मालमत्ता कुणाच्या घशात घालायच्या आहेत असा सवाल दानवेंनी उपस्थित केलाय। याचं उत्तर पर्यटनामध्ये शून्य इंटरेस्ट असलेले पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी द्यायला हवं।